स्वागत. आज आपण एका अशा कथानकाच्या जगात जाणार आहोत, जी वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते. द सायलेंट पेशंट. आपल्याकडे या मानसशास्त्रीय थ्रिलरचा विस्तृत सारांश आहे, विश्लेषण पण आहे आणि आज आपलं उद्दिष्ट आहे की यातील फक्त घटना नाही, तर त्यामागची जी गुंतागुंत आहे ना, ती उलगडून बघायची. हो, नक्की. कथा आहे एलिसिया बेरेन्सनची, एक यशस्वी चित्रकार जिने अचानक एके रात्री तिच्या पतीचा गॅब्रियलचा खून केला, निर्घृणपणे. आणि त्यानंतर ती पूर्णपणे शांत झाली, म्हणजे एकदम शांत, एकही शब्द नाही बोलली. आणि याच शांततेमुळे तिला ती ओळख मिळाली, द सायलेंट पेशंट. अगदी. आणि ही शांतताच मला वाटतं या कथेचा आत्मा आहे. का ती शांत का राहिली? म्हणजे हे वेडेपण आहे की अपराध भावनेचं ओझं आहे? की यामागे अजून काहीतरी आहे, काहीतरी गडद. बरोबर, काहीतरी विचारपूर्वक केलेलं. आपल्या आजच्या या चर्चेत आपण याच शांततेचे अनेक पदर आणि कथेतील मानसशास्त्रीय वळणं शोधणार आहोत. हो, म्हणजे फक्त काय घडलं हे नाही बघायचं, तर ते का घडलं आणि त्याचा अर्थ काय लावायचा यावर आपला जास्त भर असेल. अगदी. चला तर मग या रहस्यमय शांततेचा माग काढूया. कथेची सुरुवातच एकदम धक्कादायक आहे. म्हणजे लंडनमधलं एक जोडपं. ॲलिशिया प्रसिद्ध चित्रकार आणि गॅब्रियल तिचा नवरा, तो फॅशन फोटोग्राफर. हो, वरवर बघता सगळं छान, एक आदर्श जोडपं वाटणारं. पण एका रात्री गॅब्रियल रक्ताच्या थारोळ्यात सापडतो. चेहऱ्यावर 5 गोळ्या. बापरे. आणि बाजूला ॲलिशिया उभी असते, शांतपणे. तिच्या हातात बंदूक नसते, पण संशय तिच्यावरच येतो. आणि तेव्हापासून ती एक शब्दही बोललेली नाहीये. आणि मग तिला थेट द ग्रोव्ह नावाच्या सुरक्षित मनोरुग्णालयात पाठवतात. तिची केस तर मोठी बातमी बनते. हो ना. सगळे विचार करतात, ती शांत का आहे? तिची चित्र, जी आधी कलेसाठी ओळखली जायची, ती आता तिच्या मानसिक स्थितीचा पुरावा म्हणून बघितली जातात. म्हणजे तिचं मौन, ते तिच्या नियंत्रणाबाहेर आहे की तिने निवडलेला मार्ग आहे, हा प्रश्न सुरुवातीपासूनच राहतो. बरोबर. हो, तोच. तो एलिसियाच्या केसने इतका काय म्हणतात त्याला प्रभावित होतो की तो मुद्दाम द ग्रोव्हमध्ये नोकरी स्वीकारतो. हो, त्याला खात्री असते की तोच तिला बोलतं करू शकतो. पण ही खात्री फक्त व्यावसायिक आहे की यामागे त्याचे स्वतःचे काही हेतू आहेत? हाच कथेचा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे बघ, चिओचं निवेदन सुरुवातीला अगदी सहानुभूती असलेल्या थेरपिस्टसारखं वाटतं. हो, तसंच वाटतं. पण जसजशी कथा पुढे सरकते ना, तसतसा आपल्याला त्याच्या बोलण्यातल्या त्रुटी जाणवतात, त्याचा पक्षपातीपणा दिसतो. म्हणजे तो एक अविश्वसनीय निवेदक आहे, अनरिलायबल नॅरेटर. अगदी. म्हणजे असा निवेदक ज्याच्यावर आपण पूर्णपणे विसंबून राहू शकत नाही. त्याची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे, स्वतःचं दुःख आहे आणि कदाचित काही रहस्य पण आहेत. अच्छा. आणि याच गोष्टी त्याच्या दृष्टिकोनाला आणि त्याच्या कृतींना आकार देतात. म्हणजे आपण जी गोष्ट ऐकतोय ती त्याच्या नजरेतून फिल्टर होऊन येते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. थिओ एलिशियाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तिच्या भूतकाळात डोकावतो. हो, आणि त्याला कळतं की तिचं बालपण खूप त्रासदायक होतं. आईचा मृत्यू, अकाली, आणि मग वडिलांकडून मिळालेली भावनिक उपेक्षा. दोषारोप पण. हो, दोषारोप. या सगळ्याचा तिच्यावर खोल परिणाम झालेला असतो. आणि इथे मानसशास्त्राचा तो मुद्दा येतो ना, बालपणीचे आघात प्रौढ आयुष्यावर कसे परिणाम करतात. बरोबर. एलिशियाच्या वागण्यात, तिच्या प्रेमाच्या आणि स्वीकृतीच्या शोधात तिच्या बालपणीच्या जखमा स्पष्ट दिसतात. पण याहून महत्वाचं काय आहे माहितीये? काय? थिओ स्वतः काहीशा अशाच पार्श्वभूमीतून आलेला आहे. त्याचे वडीलही खूप कठोर होते. अच्छा. त्यामुळे नकळतपणे तो एलिशियाच्या वेदनेशी कुठेतरी स्वतःला जोडून घेतो. याला आपण मानसशास्त्रात काउंटर ट्रान्सफरन्स म्हणू शकतो. म्हणजे थेरपिस्ट स्वतःच्या भावना रुग्णावर लादतो. हो, तशी शक्यता असते. म्हणजे तो तिला बरं करण्याच्या प्रयत्नात नकळत स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करतोय का, हा प्रश्न उभा राहतोच. म्हणजे त्याचा हेतू पूर्णपणे व्यावसायिक नाहीये, हे तर धोकादायक वाटतंय. नक्कीच. आणि द ग्रूव्ह मधले त्याचे सहकारी, तो ख्रिश्चन जो आधीचा थेरपिस्ट होता, किंवा डायरेक्टर डॉक्टर डायोविडिस, ते त्याला सावध करतात ना. हो, ते करतात. पण थिओ ऐकत नाही. तो जणू एका ध्यासाने पछाडलेला असतो. आणि याच वेळी कथानकात दुसरा एक धागा सुरू होतो, ॲलिसियाची डायरी. अच्छा, तिची डायरी. हो, खुनाच्या आधी लिहिलेली. त्यात ती एका सावलीतील माणसाबद्दल लिहिते. तिला वाटतं की कोणीतरी तिच्या घराबाहेर पाळत ठेवतंय. आणि गॅब्रियल,
तो काय म्हणतो? गॅब्रियल तिच्या या भीतीला फारसं महत्त्व देत नाही, त्यामुळे ती अजूनच एकटी पडते. ही डायरी आपल्याला ॲलिसियाची मानसिक अवस्था दाखवते. भीती, संशय, एकाकीपणा. 1 मिनिट, म्हणजे एका बाजूला थिओ तिच्या मनात शिरायचा प्रयत्न करतोय हो. आणि त्याच वेळी तिच्या डायरीतून कळते की ती आधीच खूप तणावाखाली होती. आणि मग थिओच्या स्वतःच्या आयुष्यात पण काहीतरी घडतं, बरोबर? अगदी बरोबर. त्याला कळतं की त्याची बायको कॅथी तिचं अफेअर आहे. अरे देवा. हां, त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो, पण तो हे दुःख उघडपणे बोलून दाखवत नाही. उलट तो ते लपवतो आणि स्वतः कॅथीवर पाळत ठेवायला लागतो. काय? तो स्वतः पाळत ठेवतो? हो, आणि इथे बघ, कथा कशी विलक्षणच समांतर रचना घेते. एलिसियाला वाटते कोणीतरी पाळत ठेवतंय आणि थिओ प्रत्यक्षात पाळत ठेवणारा बनतो. हे फक्त योगायोग नाहीये. नक्कीच नाही. लेखकाने इथे विश्वासघात, छुपा व्यवहार, पाळत ठेवणं या थीम्सना एकत्र आणलंय. थेरपिस्ट आणि रुग्ण यांच्यातली रेषा अगदी धुसर होते इथे. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे थिओ स्वतःच्याच त्रासात अडकलेला असताना एलिसियाला मदत करायला निघालाय. बरोबर. तो एलिसियाच्या जवळच्या लोकांना पण भेटतो ना. हो. तिचा भाऊ पॉल, तो गॅलरी मालक जीन फेलिक्स, मेहुणा मॅक्स, भेटतो. आणि या भेटींमधून एलिसियाच्या व्यक्तिमत्वाचे, तिच्या नात्यांमधले वेगवेगळे पैलू समोर येतात. पण त्याने तिचं मौन तोडायला मदत होते का? थेट नाही, पण एलिसियाच्या भूतकाळातल्या वेदना, तिच्या आजूबाजूच्या लोकांचं तिच्याबद्दलचं मत, हे सगळं स्पष्ट होतं. तिच्या वडिलांची क्रूरता, तिच्या कलेचा वापर, नात्यांमधला तणाव, हे सगळं तिच्या मानसिक स्थितीवर प्रकाश टाकतं. आणि थेरपी सत्रांमध्ये हळूहळू फरक दिसायला लागतो. कसा? ती बोलते? नाही, थेट बोलत नाही, पण तिच्या देहबोलीतून, तिच्या नजरेतून ती प्रतिसाद देते. ती थिओला एक चित्र भेट देते. कोणतं चित्र? ज्यात ती स्वतः बांधलेली आहे, तोंड शिवलेलं आहे आणि तिच्या मागे एक चेहऱ्या नसलेला माणूस उभा आहे. अरे बापरे, हे खूप सूचक आहे. खूपच. आणि मग तो क्षण येतो जेव्हा एलिशिया इतक्या महिन्यांनी किंबहुना वर्षांनी बोलते. तिचा पहिला शब्द का, वाय. हा क्षण कसा येतो? हा क्षण येतो जेव्हा थिओ तिला सांगतो की त्याने तिची डायरी वाचली आहे आणि तो तिच्या भावना समजू शकतो. तिच्या त्या एका शब्दानंतर ती हळूहळू खुनाच्या रात्रीची तिची आवृत्ती सांगते. काय सांगते ती? तिच्या म्हणण्यानुसार त्या रात्री एक मास्क घातलेला माणूस घरात घुसला, त्याने तिला बांधलं आणि गॅब्रियलला खुर्चीवर बसवलं. आणि मग? मग त्याने गॅब्रियलला विचारलं, तू हिच्यावर प्रेम करतोस का? गॅब्रियल हो म्हणाला आणि त्या माणसाने गॅब्रियलवर गोळ्या झाडल्या आणि तो पळून गेला. काय? म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार खुनी ती नव्हती? हो, तिच्या म्हणण्यानुसार ती खुनी नाहीये. मग इतका वेळ आपण जिला खुनी समजत होतो ती नाहीच. मग खरा खुनी कोण? पण तुम्ही म्हणालात की थिओ अविश्वसनीय निवेदक आहे. मग एलिसियाच्या कथेवर विश्वास कसा ठेवायचा? नेमका हाच प्रश्न थिओलाही पडतो. त्याला तिच्या बोलण्यात काहीतरी खटकतं, विसंगती वाटते. तिचा सूर, तपशिलांचा अभाव. आणि मग येतो कथेला पूर्णपणे कलाटणी देणारा क्षण. कोणता? थिओला योगायोगाने कळतं की त्याची बायको कॅथी, तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून कोण? गॅब्रियल बेरेन्झेन होता. अरे देवा, काय सांगताय? म्हणजे याचा अर्थ हा होतो की एलिसियाच्या घरात घुसलेला तो अनोळखी माणूस तो स्वतः थिओ फेबर होता. नाही, शक्य नाही. हो, तो गॅब्रियलला त्याच्या फसवणुकीचा जाब विचारायला त्याला धमकावायला गेला होता. त्यानेच गॅब्रियलला तो प्रश्न विचारला होता, तू हिच्यावर प्रेम करतोस का? हो. आणि गॅब्रियलच्या होकारानंतर संतापून, अपघाताने म्हणा किंवा रागाच्या भरात त्यानेच गोळी झाडली होती. खुनी थिओ होता. अविश्वसनीय. म्हणजे ज्याला आपण नायक किंवा एक सहानुभूती असलेला निवेदक समजत होतो तोच खलनायक. अगदी. मग एलिशियाची शांतता, तिचं ते मौन. एलिशियाची शांतता हे वेडेपण नव्हतं, ती तिची ढाल होती. ढाल? हो, तिला माहीत होतं की तिने थिओला पाहिलंय, पण तिला हेही माहीत होतं की जर तिने हे सांगितलं तर तिच्यावर कोण विश्वास ठेवणार. बरोबर. एक मानसिक रुग्ण विरुद्ध एक प्रतिष्ठित थेरपिस्ट. अगदी. तिचं मौन हे सत्य लपवण्यासाठी नव्हतं, तर स्वतःला वाचवण्यासाठी होतं. ती शांतता तिचं शस्त्र बनली होती. बापरे. कथेचा हा जो उलटापालट आहे ना, तो केवळ धक्कादायक नाहीये. तो निवेदक, सत्य, विश्वासार्हता या सगळ्या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. हे सगळं ऐकून तर कथेचा पूर्ण अर्थच बदलून जातो. म्हणजे एलिसियाने काढलेलं ते एल्सिस्टिसचं चित्र, ज्यात तिच्या मागे एक माणूस उभा आहे,
तो थिओ होता. आणि तिने डायरीत शेवटची नोंद केली होती. हो, त्यात तिने सगळं सत्य लिहिलं होतं की थिओच हुनी आहे आणि तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा थिओला ही डायरी सापडते तेव्हा तो घाबरतो. त्याला कळतं की आता सत्य बाहेर येणार आणि मग तो एक अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. काय करतो तो एलिसियाला मॉर्फिनचा ओव्हरडोस देतो, काय कशासाठी? जेणेकरून ती कायमची शांत होईल, कोणाला काही सांगू शकणार नाही. हा त्याच्या नैतिक अधःपतनाचा कळस असतो. तो स्वतःला समजावतो की तो तिला त्रासातून मुक्त करतोय. पण खरं तर तो पुरावा नष्ट करतोय. अगदी. पण एलिसियाने ती डायरी लपून ठेवलेली असते ना. हो, शुद्ध हरपण्यापूर्वी ती डायरी लपवते. ती अत्यावस्थ होते पण वाचते आणि ती डायरी सापडते. म्हणजे सत्य बाहेर येतं. हो, सत्य बाहेर येतं. थिओला अटक होते, तो गुन्हा कबूल करतो, पण अपघाताचा बनाव करतो, त्याला शिक्षा होते. आणि मग तो त्याच द ग्रोव्हमध्ये कैदी म्हणून जातो. हो, जिथे तो इतरांना बरं करायला आला होता तिथेच तो आता कैदी म्हणून राहतो. काय विरोधाभास आहे बघ. आणि एलिसिया, हो. तिचं काय होतं पुढे? एलिसिया वाचते, ती हळूहळू बरी होते. तिची शांतता आता भीतीपोटी नसते तर तिची निवड असते. अच्छा. ती पुन्हा चित्र काढायला लागते, पण आता तिच्या चित्रांमध्ये एक प्रकारची शांतता आणि सकारात्मकता असते. ती बोलत नसली तरी तिची कला बोलते. म्हणजे ही कथा फक्त एका खुन्याच्या शोधाची नाहीये, हे त्याहून खूप खोल आहे. नक्कीच. शांततेचे किती वेगवेगळे अर्थ असू शकतात. कधी ती बचावासाठी, कधी अपराधीपणा लपवण्यासाठी. बरोबर. आणि कलेची ताकद शब्दांशिवाय सत्य सांगण्याची. आणि मानवी मनाची गुंतागुंत, स्वतःला वाचवण्यासाठी आपण कशा कथा रचतो. अगदी. यातून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला, तो अविश्वसनीय निवेदक. ही फक्त एक लेखनाची युक्ती नाहीये, तर ती आपल्याला आठवण करून देते की आपण माहिती कशी स्वीकारतो, विशेषतः जेव्हा ती एखाद्या अधिकृत किंवा तज्ज्ञ वाटणाऱ्या व्यक्तीकडून येते. आपण किती सहजपणे एखाद्याच्या कथनाच्या जाळ्यात अडकतो. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे शांततेची ताकद. एलिसियासाठी ती संरक्षण ठरली. तर थिओसाठी त्याच्या गुन्ह्याबद्दलची शांतता त्याला कैदेत घेऊन गेली. एकाच शांततेचे किती वेगवेगळे पैलू. तिसरा मुद्दा म्हणजे कला. एलिसिया बोलू शकत नव्हती, पण तिची चित्र. हो, विशेषतः अल्सेस्ट्रेस आहे ते शेवटचं चित्र, ते सत्य उघड करतात. कला ही फक्त अभिव्यक्ती नाही, तर ती साक्षीदार आणि पुरावा पण बनू शकते. आणि चौथा मुद्दा, मानवी मन कसं स्वतःच्या चुकांवर पांघरून घालतं किंवा स्वतःला नायक म्हणून बघण्यासाठी स्वतःचीच एक वेगळी कहाणी तयार करतं. अगदी. थिओचं संपूर्ण निवेदन हे त्याचंच उदाहरण आहे. तो स्वतःला पीडित आणि एलिसियाला वाचवणारा समजत होता, पण सत्य किती वेगळं होतं. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. ही कथा फक्त एक थ्रिलर नाहीये, ती विश्वासघात, नियंत्रण, मानसिक आघात, सत्य आणि भ्रम यासारख्या विषयांना स्पर्श करते. निश्चितच. आणि या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतोच, खरं सत्य म्हणजे काय. काय असतं खरं सत्य? जे बोललं जातं ते, जे लिहिलं जातं ते, की जे अनुभवलं जातं पण कदाचित कधीच शब्दात व्यक्त होत नाही, जसं एलिसियाच्या त्या दीर्घ शांततेत दडलेलं होतं. हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा विचार येतो तो म्हणजे एखाद्याला समजून घेणं. थिओ एलिसियाला समजून घेण्याचा दावा करत होता, हो, पण तो तिच्यावर स्वतःच्या गरजा आणि अपेक्षा लादत होता. खरं समजून घेणं म्हणजे नक्की काय? सहानुभूती आणि स्वतःच्या भावनांची सरमिश्रण, यातली सीमारेषा किती धुसर असू शकते. हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपणही आपल्या आयुष्यात कधीकधी नकळतपणे थिओसारखं वागतो का? जिथे आपल्याला वाटतं आपण दुसऱ्याला मदत करतोय, पण खरं तर आपण स्वतःच्याच गरजा पूर्ण करत असतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. खरंच. आजच्या या सखोल चर्चेतून द सायलेंट पेशंटमधला केवळ थरार नाही, तर त्यातील मानवी मनाचे अनेक कंगोरे आपल्यासमोर आले. यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मलाही खूप मजा आली. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर अशाच विचार करायला लावणाऱ्या चर्चेसह.